नमस्कार शेतकरी मित्रांनो, निवडणुकीपूर्वी या 4 जिल्ह्यात नुकसान भरपाई अनुदान मंजूर, एवढे अनुदान खात्यात जमा होणार, संपूर्ण माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, 2023-24 मधील ज्या शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झाले होते, अशा राज्यातील जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान त्याचबरोबर राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. तेव्हा मित्रांनो, कोणते 4 जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे, त्याचबरोबर नुकसान भरपाई कधी मिळणार आहे, याची माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम 2023-24 रोजी निर्गमित केलेला हा जी.आर. आहे. तर या जी.आर.मध्ये शासन निर्णय काय आहे ते पहा. डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीमध्ये 37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. तेव्हा मित्रांनो, त्यानुसार डिसेंबर 2023 व जानेवारी 2020 या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत करण्यात आली आहे. तर मित्रांनो, कोणकोणते 4 जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आले आहे ते जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, नाशिक, भंडारा, नागपूर आणि गोंदिया. तसेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाधित क्षेत्र आणि अंतर या ठिकाणी पाहू शकता. बाधित शेतकरी आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या जिल्ह्याचा निधी या ठिकाणी देण्यात आला आहे. तेव्हा मित्रांनो, या 4 जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण निधी पहा, 24,67,37,000 इतका निधी मंजूर झाला आहे. तर लवकरच या बाधित शेतकऱ्यांची तालुका स्तरावर यादी जाहीर करूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2020 रोजी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी लवकरच जमा केला जाणार आहे.